नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. बघा तर बघा तुम्ही छान मस्त आपण साधी पुरी, गोड पुरी, तिखट पुरी, करंजी, लाडू, गुळातले साधे भजे, बटाट्याची भाजी, श्रीखंड, बासुंदी, कढी, वरण भात, पापड असे पूर्ण बनवलेलं आहे. आणि कसं बनवायचं ते बघू. फक्त मी हे लाडू आणि करंजीचा व्हिडिओ वेगळा टाकलेला आहे, कारण आपला पूर्ण व्हिडिओ खूप मोठा होऊ लागला त्याच्यामुळं. आणि हे पूर्ण एका व्हिडिओमध्ये मी कशी बनवली आहे थाळी, चला बघूया. मग थाळी रेडी आहे, तर आपण आता मस्त थाळी सजवूया, सर्व करूया. चला सर्वात आधी मस्त छान ही तिखट पुरी, ही छान गोड पुरी, ही छान साधी पुरी, आपले कान्होले, करंजी, साधे लाडू, गुळाचे लाडू. हे मी याचा स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघून घ्या. मस्त छान भजे आपले बटाट्याचे आणि बिना कांदा आणि बिना लसणाची थाळी आहे आपली. आणि छान मस्त बासुंदी, श्रीखंड, कढी, बटाट्याची भाजी, थोडी जागेची ऍडजस्टमेंट करूया. आणि आपला राहिलेला भात, मस्त भातावर छान मस्त असं वरण, वा. आणि जर छान मस्त गावरान तुपाची डाळ, तर बघू शकता तुम्ही. आणि आज पापड राहिलाच, मस्त पापड. तर आता छान मस्त बघू शकता आपली गुढीपाडवा विशेष स्पेशल थाळी रेडी आहे. बिना कांदा आणि बिना लसण. तर बघा मैत्रिणींनो, छान मस्त आपली थाळी रेडी आहे आणि गुढीपाडवा विशेष आपली थाळी बनलेली आहे, बिना कांदा बिना लसण. आणि असेच छान छान रेसिपीसाठी छान कांचन रसोई घरला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असे छान छान मस्त तुम्हाला सणासुदीची आणि पारंपरिक रेसिपी येऊन जातील.